खरं तर माननीय अजितदादा आज आपल्यासोबत नाही, ह्या गोष्टीवरती आजही विश्वास बसत नाहीये आणि ती दुःखाची सळ अजूनही बसते. त्यामुळे परिस्थितीमध्ये राजकारणावरती बोलावं असं मला तरी वाटत नाहीये. तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय होता, त्यांनी तो घेतला. त्याचा मागची कारणं काय होती, कशामुळे हा निर्णय त्यांनी घेतला, ह्याचं उत्तर तेच देऊ शकतील. ही घाई कशाकरता केली गेली ह्याचं उत्तर तेच देऊ शकतील. मला त्याच्यावरती बोलायचं नाहीये. आणि खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजही प्रत्येकजण ही दुःखामध्ये आहेत. माननीय अजितदादांचं सरकारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महत्त्व काय होतं याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि ही किती प्रचंड मोठी हानी आहे याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टीचं कुठेतरी राजकारण होणं हे दुर्दैवी आहे. आम्हाला ते करायचं नाही, पण ह्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. तुमच्याकडे दादांची शेवटची भेट कधी झाली मंत्री नाही, आता तर खरं तर मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या लागल्यानंतर लगेच जिल्हा परिषद निवडणुका लागल्या. त्यामुळे मुंबई महानगर निवडणुकीच्या अगोदर माझ्या मतदारसंघामधले काही प्रश्नांकडे मी गेलो होतो. काही धरणांची कामं होती, त्याचा सुपरमाचा विषय होता आणि काही मतदारसंघामध्ये आणि काही डिपार्टमेंटची काही कामं होती. त्या संदर्भात दादांची माझी भेट मला वाटतं डिसेंबर महिन्यामध्ये ही झाली होती आणि नेहमीप्रमाणे दादांनी लगेच अधिकाऱ्यांना बोलावून घेणं, फोन करणं, योगेश सकाळमध्ये लगेच करून टाकायचं आणि लगेच इथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. आणि दादांनी कधीच मागच्या आज 10 वर्षामध्ये मी सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि 6 वर्षापासून आमदार आहे आणि ह्या 6 वर्षामध्ये मी सत्तेमध्ये मी दादांसोबत होतो. दादांकडे मी ज्या वेळेला कुठलीही कामं घेऊन गेलो त्यांनी राजकारण न करता नक्कीच त्या कामाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि नक्कीच त्यांची उणीव ही नेहमी भासेल. मला वाटतं माझ्या मनात जी आठवण राहिलेली आहे ती म्हणजे मी आमदार झाल्याच्या नंतर पहिलं डिसेंबरचं अधिवेशन लागलं आणि माझं विधिमंडळामधलं माझं पहिलं भाषण मी रात्री 11:30 पावणे 12 वाजता केलं. त्या भाषणाच्या वेळेस दादा स्वतः रात्री 1:30 वाजेपर्यंत सभागृहामध्ये उपस्थित होते. एकमेव मंत्री होते. उपमुख्यमंत्री असताना देखील दादा रात्री 1:30 वाजेपर्यंत सभागृहामध्ये बसलेले होते. शेवटपर्यंत आम्ही देखील बसलेलो होतो. सभागृहाची शिस्त ही कशी पाळली पाहिजे, सभागृहाचं महत्त्व हे कसं आपण ते राखलं पाहिजे किंवा त्याचं महत्त्व कसं आपण समजून घेतलं पाहिजे, ही शिकवण ही दादांनी आम्हाला दिली. आणि मला वाटतं माझ्या मनामध्ये ती आठवण कधीच म्हणजे ती आठवण कायम राहील. अमोल विटकरनी राजकारण त्यापुढे ह्या 6 जण होते आणि आता 5 जणांचं नाव समोर आलं. बघा, एन्क्वायरी ह्या बाबतीमध्ये चौकशी चालू आहे आणि चौकशी चालू असताना कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा शंका उपस्थित करणं ठीक आहे. त्यांच्या मनामध्ये ते प्रश्न आहेत त्यांनी उपस्थित केलं, काही अडचण नाही. परंतु चौकशी चालू आहे आणि चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर या गोष्टी समोर येतील. एकनाथ शिंदेच्या सभा उद्या होत आहेत. सभा नाही बघा, आज शेवटी निवडणुका ह्या काही थांबलेल्या नाही आहेत. येत्या 7 तारखेला मतदान आहे आणि त्यामुळे नक्कीच ह्या निवडणुकीला सामोरं जाणं हे तितकंच आवश्यक आहे. म्हणून ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. या निवडणुकीत काय होईल? दापोली मतदारसंघात युती नाही, बाकी राज्यात युती आहे. बाकी सगळे पक्ष नाही, युती व्हावी असा माझा प्रयत्न होता. परंतु आता युती का तोडली गेली, चर्चा समोरनं का थांबवल्या गेल्या हे मलाही माहिती नाहीये. मी प्रयत्नामध्ये होतो, मी प्रतीक्षेमध्ये होतो, परंतु समोरनं कुठलाही प्रतिसाद हा मला मिळाला नाही. आणि म्हणून शेवटी आम्ही आमची तयारी ही पहिल्या दिवसापासूनच पूर्ण केली होती. ह्या गोष्टीचा अंदाज मला पहिल्या दिवसापासूनच होता. म्हणून आम्ही आमची तयारी पूर्ण केली होती. जो काही निकाल आहे तो जनता येणाऱ्या 7 तारखेला ठरवेल. आता कोकणापेक्षा दापोली मतदारसंघामध्ये वातावरण वेगळं आहे, तर काही वेगळं राजकारण आहे यामागे असं मला वाटतं. आता ते राजकारणामध्ये मी काय बोलावं, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. आज दापोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आजही शिवसेनेचा बालेकिल्ला आणि उद्याही शिवसेनेचा बालेकिल्ला राहील. धन्यवाद.